नमस्कार मित्रांनो, गट कचा पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे. त्यानुसार अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आपण बोलणार आहोत. स्क्रीनवर जो मुद्दा दिसतोय त्यावर आज प्रश्न विचारलेला होता की केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. त्याच्यानुसार हा प्रश्न होता. राज्य शासनाचं स्टेट बोर्डाचा 12वीच्या पुस्तकामधून हा प्रश्न होता. हायलाईट केलेला मुद्दा तुम्ही बघू शकतात. त्यानंतर त्याच्याच खाली प्रश्न होता जोड्या लावांमध्ये IFCI, IDBI आणि त्यांचं स्थापना वर्ष दिलेली होती. स्टेट बोर्डाचाच प्रश्न आहे इयत्ता 12वीचा. तो ॲज इट इज विचारलेला आहे. IFCIची जरी जोडी माहिती असती तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडता आलं असतं. पुढचा मुद्दा आहे रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातला. 4 विधानं दिलेली होती. स्थापना वगैरे, राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात, स्टेट बँकेची स्थापना आणि कार्यालय कुठे आहे याच्याबद्दल संबंधित माहिती स्टेट बोर्डाच्या 12वीच्या मध्येच दिलेली आहे. त्यावर तुम्ही बघू शकता. स्क्रीनवर मी स्क्रीनशॉट तुम्हाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला होता की राष्ट्रीय उत्पन्न हिशोबासाठी अप्रत्यक्ष प्रश्न आहे. नुकतंच वर्ष बदललेलं आहे. 93-94चा विचारलेला होता. स्टेट बोर्डामध्येच ही माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने माहिती तपास करणाऱ्या विद्यार्थ्याला याचं प्रश्नाचं उत्तर देता येणार होतं. त्याच्यानंतर मैत्री हा जो प्रश्न विचारलेला होता, गुंतवणूकदार उद्योजकांसाठी महाराष्ट्र शासनाने कायदा कधी केला, तर कायदा 2023ला केलेला आहे. योजना जी आहे ती 2017च्याच अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली होती. स्टेट बोर्डामधलं पुस्तक, स्टेट बोर्डाचं इयत्ता 11वीच्या पुस्तकामधला हायलाईटेड करून दिलेला आहे मुद्दा. स्क्रीनशॉट बघू शकतात. कायद्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तुम्ही बघू शकतात. 23पासून अंमलात आलेला आहे आणि त्या संदर्भातलाच प्रश्न विचारलेला आहे. स्टेट बोर्डाचाच रिसोर्स त्यांनी वापरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला होता सहकार या मुद्द्यासंदर्भातला, आणि त्या सहकार या मुद्द्यासंदर्भात आपल्याला अंकेक्षण म्हणजे ऑडिटचे उद्दिष्ट नाही याच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यामध्ये 12वीचं जे सहकाराचं पुस्तक आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे. येत्या लक्षात ॲज इट इज विचारलेला आहे. स्क्रीनशॉटवर तुम्ही हायलाईट केलेला मुद्दा बघू शकतात. उत्तर व्यवस्थित त्या ठिकाणावरून निवडता येतं. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला होता. पंचवार्षिक योजना दिलेल्या होत्या आणि त्याच्या संदर्भातले जे निर्धारित लक्ष्य होते ती निवडायला सांगितली होती. ॲज इट इज 11वी स्टेट बोर्डाचा चार्टमधून हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा हिशोब तपासणीसाठीचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. सहकारासंदर्भातला दुसरा प्रश्न प्रत्यक्षरित्या विचारलेला होता. तर त्या ठिकाणी फायद्यासंदर्भात योग्य आहेत पालनाच्या फायद्याचे कोणत्या बाबी आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला हे 12वी सहकाराचं जे पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं त्याच्यातून तुम्हाला उत्तरं प्रत्यक्षरित्या देता येऊ शकतात. स्टेट बोर्डाचं हे महत्त्व आहे मित्रांनो. म्हणजे 12 ते 15 प्रश्नांपैकी प्रत्यक्ष 7-8 प्रश्न डायरेक्टली स्टेट बोर्डातून आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. शिवाय अकॅडमीला फॉलो करा.